तुमचा दिवाळीचा फराळ झाला की नाही? आणि माझी गावालाही जाण्याची बॅग भरली आहे आणि म्हणून मी चिवडा केला ट्रेनमध्ये खाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला हे मुरमुऱ्याचं पॉकेट पण संपवायचं होतं. कारण का गावाकडे 15-20 दिवस जाणार तर सर्व खराब होणार म्हणून माझं ते सुरू होतं. आणि आम्हाला हरिद्वारला जायचं होतं त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचे इनर्स घेत होते पंचकर्म करण्यासाठी. म्हटलं तिथे जास्त थंडी असते, वाळणार नाहीत कपडे, म्हणून मी डीमार्टवरून घेतले होते इनर्स. पण ते काही तेवढे मला आवडले नाही म्हणून मी जॉकीच्या घेतल्या. आधीही वापरल्या होत्या म्हणून आणि खूप छान निघाल्या म्हणून आत्ताही घेतल्या. काहीतरी 450ला वगैरे मला 3 भेटल्यात. आणि मग नंतर माझं तेच आवराआवरी बॅग भरणं ते सुरू होतं. तुम्ही तुमची बॅग भरली की नाही तेही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला गावाला जायला आवडतं की नाही तेही सांगा. मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि नंतर माझं चाललं होतं की म्हणजे मला थोडासा त्रास होत होता त्याच्यामुळे माझ्या टॅबलेट्स मी घेतल्या. आणि एक म्हणजे गुरुवार ते गुरुवार अशी होती. आणि हे बघा मी आज केस धुतले आणि इतकं छान हवा येत होती त्याच्यामुळं मी केस वाळवून घेत होते. मला ड्रायर यूज नाही करावं असं वाटत, असे नॅचरल वाळले तरच चांगलं वाटतं. आणि फ्रीजमध्ये टोमॅटो फक्त उरले होते, मग त्याच्यामुळे मी म्हटलं दोशाचं पीठ आहे तेही संपवता येईल आणि ही 2 टोमॅटोची चटणी करता येईल आणि उद्या जे 4-5 टोमॅटो आहेत त्यांची भाजी करता येईल, म्हणजे टोमॅटोही संपून जातील. आपण गावाकडे जाताना असं वाटतं की सगळं संपून जावं, काही उरू नये, काही खराब म्हणजे वेस्ट होऊ नये. आणि हे बघा दोशाचं पीठ, याचे मी आता दोशे करणार आहे. चला मग भेटूयात, बाय.